आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अरे देवा, हे काय? सावली वहिनी पुऱ्या चोराला ना रान काय आणली वाटतं। दादा पण बघा ना, तेलात पाणी पडलंय। ज्याने कोणी केलं असेल ना त्याला खूप भाजलं असणार। राहून दे अडा, हे भाजलं तर भाजलं, आपल्याला थोडी जाणार आहे की मला भाजलं म्हणून। बबलू दादा, ऐका ना, तुम्ही एक काम कराल का? काय? तुम्ही तेल घेऊन याल का? आलोच। तारा, तू जरा मूर्ख आहेस का? उकळत्या तेलात पाणी कोण ओततं? मला काय माहित होतं वहिनी, हे असले किचनचे प्रयोग कळायला मी आधी कधीच गेले नव्हते किचन मध्ये। धन्य आहे तुझी। हे बरं आहे तुमचं, तुम्ही पाठवलं होतं ना मला। ए हॅलो, मी नाही पाठवलं। नीट आठव, तूच पळत सुटलीस। आणि हे असं उकळत्या तेलात पाणी टाकणं वगैरे मूर्खपणा मी सांगणार नाही कधी कोणाला। पण मला आता भाजलंय वहिनी। मी तुझ्याच मूर्खपणामुळे भाजलाय। ऑइंटमेंट आणते, सांग कुठे ठेवलंय? तिथे मीच मूर्ख आहे, उगाच तिच्या नादी लागले। कटुराया, माझं सौभाग्य सांभाळ। या घराचं, सगळ्या घरच्यांचं रक्षण कर आणि कोणावर कोणतेही संकट येऊ देऊ नकोस। सारंग सर, तुम्ही इथे काय करताय? मला ना स्वयंपाक करायचा आहे, नैवेद्य दाखवायचा आणि मंदिरात सुद्धा जायचंय। मंदिरात कशाला? मी श्रावणात लहान मुलांना जेव घालते ना, त्यासाठी जायचंय। तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे सावली। जाणार आहे मी, ऑफिसला जाणार आहे। लेकरांना जेवू घालायचंय ना तुला। हो, अरे कोण बोलतो देणार नाही? जेवायशिवाय जाणार नाही। अरे कोण बोलतो देणार नाही? जेवायशिवाय जाणार नाही। अरे कोण बोलतो देणार नाही? जेवल्याशिवाय जाणार नाही। सावली आमची ताई, जय आमची गाई, सावली आमची ताई। जय आमची गाई। बस या बस झालं, बस झालं, बस झालं। म्हटलं कुठे तू त्या मंदिरापर्यंत जाणार? म्हटलं यांना इथे जाणो। काय बच्चे कंपनी? अगदी बरोबर। सावली ताई, जाम भूक लागली, लवकर जेवण दे ना। हो का? बरं, वाढते मी। चला जेवायला बसूया। मुलांनो, सावकाश जेवा, काहीच घाई नाहीये। ऐश्वर्यानी, तारा, या बसा, तुम्ही पण जेवायला बसा। नाही, तुमचं चालू द्या, आम्ही बाहेर खाणार आहोत। बरं ठीक आहे, मी चेंज करून येतो। तारा वहिनी, ते हाताला का लागले? सावली वहिनी पुऱ्या चोराला ना रान काय आणली वाटतं। ज्याने कोणी केलं असेल ना त्याला खूप भाजलं असणार। काही नाही बबलू, उगाच इथे नाटकी करू नकोस। बबलू दादा, नाही तसं नाही, ते भाजलंय, आता पुरीसारखं फोड येणार। ऐश्वर्या मॅडम, एक मिनिट, हे घ्या। नो थँक्स। अहो, प्रसाद बनवताना आणि ग्रहण करताना नाही नाही म्हणायचं। घ्या घ्या ना।
पाणी 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 जेवा तुम्ही. सावली वहिनी तुमचाच प्लॅन होता ना? बबलू दादा, आपल्याला काय कळू ना कळू माऊलीला सगळं कळतं. रामकृष्ण हरी. नाही. माझ्या नशिबात जेवण आहे. मला भूक लागली, मला वाढा जेवण. विठ्ठला, शत्रू असो किंवा मित्र, सगळ्यांना सद्बुद्धी दे आणि सुखात ठेव. हॅलो. हा बाळा सावली, आधी तुझी माफी मागतो. इतक्या रात्री तुला फोन केला, पण मला पुढे जो काही अंधार दिसतोय त्या अंधारापुढे वेळ बघावीशी वाटली नाही. माहिती आहे मला, तुम्ही इतक्या रात्री फोन केलात म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाचं असेल. मला एक गोष्ट खूप अस्वस्थ करते ग. कोणती? मला सांग, सारंग आहे ना तुझ्याजवळ? हो, माझ्या सोबत आहेत ते. तुम्ही इतकी का काळजी करताय? नाही बाळा, जेव्हा तुला बाळ होईल ना तेव्हा तुला माझी काळजी कळेल. जगन्नाथजी, तुमचे आशीर्वाद आहेत की आमच्या सोबत, मग काहीच वाईट होणार नाही. विश्वास असणं खूप चांगली गोष्ट आहे बाळा, पण प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही ना. सुखाला नजर लागते बाळा. नेहमीच प्रलोभनं आजूबाजूला गोंगावत असतात, त्यात माणसाचा तोल जाऊ शकतो, तसा सारंगचाही जाऊ शकतो. त्यामुळे तू त्याला कायमची गमावू शकतेस. म्हणून इतकंच सांगतो, काही झालं, अगदी काहीही झालं तरी सारंगचा हात घट्ट पकडून ठेव. सा